गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे संडे. तर आम्ही निघालो आहे तपोवनला. तर 2-3 फोटो काढले मुलांचे मडकेजाम फाट्यावरनं येताना, आणि मुलांनी फोटो काढले, हिरवळीचा आस्वाद घेतला. आम्ही उतरलो होतो तिथे गाडीवरून आणि मग आम्ही गेलो तपोवनात पण 2-4 फोटो काढलेत, बाईकवर बसून किंवा मग हॉर्स रायडिंग. पहिल्यांदा संघमित्रा बसली आणि तिने एवढा एन्जॉय घेतला, तिला एवढं आवडलं होतं की बस. आणि दुसरं मग तिला म्हटलं काय करायचं तुला, तर गाडी चालवायची होती तिला. तर मग तिने शिवमनी पण मग गाडी चालवली, बघू शकताय तुम्ही. आणि शिवमच्या नंतर सम्राटने चालवली. अशी एका मागोमाग तिघांनी पण मस्त गाडी चालवली. आता या टायमाला संघमित्रा बसलेली होती, पण मग तिला भीती वाटत होती थोडीशी त्या गाडीत बसायची. पण तरी आम्ही तिला म्हटलो की बस तू पण, नाही का. आता हे 2 जण बसलेलेच होते, पण तिची इलेक्ट्रॉनिक होती, तिला काही स्वतःला चालवायची नव्हती. रिमोटची कार होती ती बसलेली त्याच्यात. आणि तो मुलगा एक होता पाठीमागे, दिसतोच तुम्हाला, तर त्याच्या हातात होता तो रिमोट कंट्रोल. तिला काही स्टेअरिंग वगैरे काही फिरवायचं नव्हतं. मग ती आली, पण घाबरली होती थोडीशी. सम्राट तर खूप घाबरत होते घोड्यावर बसताना. आम्ही त्याला म्हटलो की काही होत नाही. तेव्हा त्याला एकदा माणसाने बसवलं आणि मग त्याची हॉर्स रायडिंग चालू झाली. शिवम त्याचा व्हिडिओ काढत होता आणि काहीतरी गप्पा चालू होत्या दोघांच्या. काय म्हणत होते काय माहीत, त्यांनाच माहिती. मज्जा घेत होता सम्राट आणि शिवम. ते तिथलं तपोवनातलं वातावरण इतकं सुंदर आहे ना, की तुम्ही बघितलं तर तुम्हाला इतकं आवडेल. कधीही नाशिकला आले की तुम्ही तपोवनात, पंचवटीत गेले की तपोवनात तुम्ही जाऊ शकता. गंगेवरनं फार सरळ रस्ता आहे, 5-7 मिनटाचाच रोड आहे. जर बाईकवर गेलं तर 5 मिनटाचंच. तर तुम्ही जाऊन शकता, तिथे पाहू शकता किती छान छान आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर बापरे इतकं सुंदर आहे तिकडचं वातावरण. ते बघता क्षणी आवडतं, कुणालाही आवडतं. आणि लहान मुलांना जर नेलं तर मग तिथे हॉर्स रायडिंग आहे, जसं बाईकचं आहे, कार आहे इलेक्ट्रॉनिक. लहान मुलांना ते आम्ही पुढे गेलो नाही, कारण पुढे पण नदी ओलांडून पण खूप छान गुफा वगैरे होता, तिथे जायचं होतं आम्हाला. पण मग लहान मुलं हे याच्यातच त्यांनी वेळ घालवला, तर आम्हाला जायला थोडासा टाईम लागला. मग आम्ही नाही गेलो तिकडे. मग तपोवनातच एन्जॉय जास्त आम्हाला आला. आणि लहान मुलांचं जास्त खेळण्यासारखं जास्त होतं, मोकळं पण होतं, निसर्ग सुंदर होता. आणि काय सांगू, नदीला पण छान पाणी आलेलं होतं. नदीच्या पाण्यात पण मुलांनी एन्जॉय घेतलेला आहे. पुढे जाऊन आपण बघूयाच. आणि शिवम आणि सम्राट तर हे पूर्ण त्यांच्या अंगात जसं काय आल्यासारखं वाटत होतं, इतके मज्जा मस्ती करत होते. शिवम कधी हसायचा कधी ओरडायचा, तर बापरे बापरे. आणि सम्राट पण मग घाबरला होता आधी घोड्यावर बसताना. आता हा सम्राट गाडी घेऊन गेला आहे. त्याच्यानंतर शिवम पण बसलेला गाडीवर आणि शिवमने पण छान प्रकारे गाडी चालवली. आता इकडनं सम्राट आला आहे गाडीवरनं, आणि घाबरलेला नव्हता तो, कारण पोरं थोडेसे हे आगावच आहेत. शिवम झाला, सम्राट झाला, आणि बाई घाबरली होती माझी. तुम्ही बघू शकता किती सुंदर देखावा आहे तिकडचा. पूर्ण हिरवळ आहे तिकडे, झाडं जंगलसारखं आहे ना पूर्ण, त्याच्यामुळे ते छान दिसतं बघायला पण. आणि मोकळं एकदम गारवा. तिकडचे दुकानं पण आहे तिकडे, छोटासा मेला भरलेला असतो. हे बघा शिवमबाई, सम्राट, त्याचे बाबा आहेत पुढे शिवमचे. इकडे बघा पाणी किती छान आहे. बरीचशी लोक आलेले आहेत, काही तर लहान मुलं सुद्धा घेऊन आलेले आहेत पाणी बघायला. इकडून असं थोडंसं पूल आहे, दिसतं का पुढे, तिकडे राम सीताचं असं पुतळे मोठे, खूप मोठे, म्हणजे खूप मोठे. तिकडे नाही गेलो आम्ही, कारण त्या पुलावरून जायला थोडंसं रिस्की होतं, तर आम्ही नाही गेलो. मग थोडंसं इथं खडकांवरच गेलो आणि खाली उतरलो. पाण्यातही पुढे नका जाऊ शिवम, पुढे नका जाऊ एवढं.